निज मनु मुकुर सुधारी। बरनउँ रघुवर विमल जसु, जो दायकु फलचारि। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरऊ पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेस विकार। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगल मूर्ति मोरया। आज आपण श्रीराम गीता या विषयाला सुरुवात करतो आहोत. श्रीराम गीता ही वेगवेगळ्या ठिकाणी, कारण अनेक जण रामायण लिहितात आणि त्या गीतेचा वेगवेगळ्या ठिकाणी जरी उल्लेख होत असला तरी श्रीरामांनी लक्ष्मणाला केलेला उपदेश आहे आणि तो उपदेश त्याच्यात थोडाफार इकडचा तिकडचा बदल होऊ शकतो. आता ही श्रीराम गीता जी आहे ती जास्तीत जास्त जणांना माहिती आहे ती अध्यात्म रामायणामध्ये, पण तो आहे चौथ्याचा उत्तर भाग आणि पाचव्याचा पूर्व भाग. असं जरी असलं तरी वाल्मिकी रामायणात सुद्धा ती आहेच. तर आशय एकच आहे. थोडाफार फरक होऊ शकतो. हे एवढ्यासाठी की कोणी काही कशात वाचलं असेल तर त्याच्यात ते बदल आहेत, कारण अनेक जण अनेक गोष्टी लिहितात. तर श्रीराम गीता काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती. अगदी अतिशय प्रसिद्ध असा जो प्रसंग आहे रामायणामधला, की अयोध्येला सोडल्यानंतर काही 2-3 नगरं चालून प्रथमतः निवास करण्यासारखं जे स्थान आहे असं स्थान म्हणजे श्रीरामांना एकदम अतिशय मनस्वी पटलेलं म्हणजे चित्रकूट पर्वत. आणि आपल्याला माहिती आहे म्हणजे आज सुद्धा कुठल्या तीर्थक्षेत्री जा किंवा कोणत्याही संत सज्जनांच्या सहवासात जा तर आपल्याला खूप आनंद होतो. त्याचं कारण ते अंतर्बाह्य शुद्ध असतात आणि आपलं जे आनंद स्वरूप आहे ते आपल्याला प्राप्त होते की काय असं वाटतं. आपली तेवढी पात्रता नाही, पण आपल्याला ते आनंद स्वरूप मिळतं आहे आणि मनातून विनाकारण आपल्याला आनंद होतो. या संत सज्जनांच्या सानिध्यात राहिल्यावर जास्तीत जास्त तिथे राहावंसं वाटतं, जास्तीत जास्त तो आनंद लुटावासा वाटतो. अशा प्रकारे झालं काय की अतिशय रमणीय स्थान आहे आणि इथे सगळे हे नदी काठावरचे प्रदेश आहेत. तर नदीमध्ये स्नान करणं आणि निसर्गाचा आनंद उपभोगणं. बरेच दिवस ते चित्रकूटावर राहिले. आपल्याला माहिती आहे भरत भेट झाली. इतकं
भरताचं सुंदर वर्णन आहे तुलसी रामायणामध्ये. भरताची भूमिका अत्यंत उत्कटतेने नटलेली आहे. कारण काय, वाल्मिकी रामायणात एवढं समजत नाही, भरत अबोलच आहे वाल्मिकी रामायणात. पण तुलसी रामायणात आपल्याला कळतं की भरताच्या मनात श्रीराम हे काय होते, नुसता भाऊ, नुसता मोठा भाऊ, विश्वाचा प्रभू. आणि त्या प्रभूला, तो प्रभू माझ्या एवढा जवळ आहे, एकाच कुटुंबात, आणि त्याला हे राज्य न मिळतं, हे मला मिळतं आहे. म्हणजे केवढं भयंकर उत्कटता होती भरताच्या मनामध्ये. भरत श्रीराम प्रभूंना भेटायला आले होते आणि त्यांनी, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, म्हणजे जास्त काही सांगणार नाही मी, परंतु त्यांच्या खडावा, त्यांच्या श्रीरामांच्या पादुका त्यांनी आसनावर ठेवल्या. श्रीराम येईपर्यंत हे श्रीरामांचं राज्य मी सांभाळणार आहे, माझं काहीही नाही यात, असं त्यांनी सांगितलं. आणि त्याप्रमाणे राज्य केलं, केवळ कर्तव्य म्हणून राज्य केलं. आणि त्या अयोध्येला श्रीरामांच्या आज्ञेनुसार त्या खडावा घेऊन निघून आलेले आहेत. पण इकडे काय झालं, आनंदी आनंद आहे सगळीकडे. ऋषी मुनींचं भय गेलेलं आहे. चित्रकूट पर्वत राहण्यासारखं ठिकाण आहे, मनोहारी सुंदर वेगवेगळ्या वृक्षांनी नटलेला हे आहे, परिसर आहे, अतिशय मनोहर. आज आपण ज्या नगरांमध्ये राहतो तिथे असं कधी दृश्य दिसणारच नाही. इतकं मोकळी हवा, आणि घर तर आठवणंच शक्य नाही. नदीकाठी बसलं की ध्यान लागलंच पाहिजे, आणि नदीवर रोज स्नानाला जायचं. म्हणजे बरं, ते सगळं गावाबाहेर आहे, म्हणजे खूप घाण पाणी नाही, काही नाही, अतिशय शुद्ध मन आणि साधनेसाठी उत्तम जागा. आणि श्रीराम प्रभू हे त्रैलोक्याचे स्वामी आहेत. मुळातच प्रभुपद असल्यामुळे आजूबाजूचं सगळं वातावरण इतकं आनंदी झालेलं आहे, अतिशय आनंदी. या ऋषीमुनींना मोठा प्रश्न पडला होता की कसं काय, म्हणजे आपण सुरक्षित राहू शकणार. त्यांना तर ध्यानाची अतिशय आवड, त्यांना साधनेतच, त्यांना तपश्चर्याच करायची असते, त्यांना त्याच्याशिवाय काही सुचत नाही. आणि ही तपश्चर्या करण्यासाठी गावाबाहेरच्या प्रदेशांमध्ये जावं, तर तिथे जीवाचं काय होईल ही भीती त्यांना का आहे, कारण याची देही, याची डोळा भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे त्यांना, म्हणून. नाहीतर भगवत प्राप्ती करणाऱ्यांना त्या ऋषीमुनींकडे आहे तरी काय, काहीही नसताना त्यांचा राक्षस जीव घेत होते. अतिशय आजूबाजूचं वातावरण, श्रीराम प्रभू तिथे राहायला गेल्यामुळे आनंदी झालं होतं. अनेक ऋषीमुनी तिथे सतत त्यांच्याबरोबर सत्संग करायला येत असत आणि अध्यात्मावरती चर्चा करायला. दिवसेंदिवस श्रीरामांनी बघितलं की हा परिसर आपल्याला राहण्यासाठी योग्य नाही. असं का बरं त्यांना वाटलं, त्याचं कारण आहे, श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत आणि ते आपलं स्वतःचं कार्य पूर्ण करण्यासाठी आणि सगळ्या राक्षसांचा विनाश करून ऋषीमुनींचे यज्ञ, नंतर त्यांची सात्विक कर्म, ऋषीमुनींच्या उपासना, एवढ्या त्यांनी मिळवलेले त्या साधनेमध्ये, ते सगळं या पृथ्वी तलावर राहावं, सुव्यवस्थेमध्ये राहावं, यासाठी श्रीरामांचा जन्म आहे.
त्यासाठी साधना पण आवश्यक आहे. तर आता दिवसेंदिवस श्रीराम प्रभू चित्रकूटावर वास करून आहेत हे कळल्यानंतर अनेक ऋषीमुनी तिथे येऊ लागले. पण कुणाला दुखावणंही शक्य नाही आहे. अशा परिस्थितीत श्रीरामांनी एक निर्णय घेतला. माझं कार्य काय आहे? दुष्टांचा परिहार करायचा आहे, दुष्टांचा विनाश करायचा आहे आणि पुढे जाऊन मला काहीतरी कार्य केलं पाहिजे. मग काय झालं की त्यांनी चित्रकूटावरून पुढे जायचं ठरवलं आणि त्यांनी चित्रकूट त्यांचं जो हे होतं वनवास होता तो चित्रकूटापासूनच मुख्यतः सुरू झालेला आहे. ते पुढे गेले आणि पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे ते अत्री ऋषींच्या आश्रमात पोहोचलेले आहेत. अत्री ऋषींचं मार्गदर्शन झालं कसं काय पुढे जावं आणि सीतेलाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अनसूयेनी हे सांगितलं, तिला मार्गदर्शन केलं. पुढे गेले, विराध राक्षसाचा वध केला त्यांनी आणि नंतर ते शरभंग ऋषींच्या आश्रमात गेलेले आहेत. नंतर सुतीक्ष्ण ऋषींच्या पुढे आश्रमात गेले, अगस्त्य ऋषींना भेटले. अगस्त्य ऋषी हे खूपच साधनेमध्ये प्रवीण आहेत आणि त्यांना नेमकं माहिती आहे की श्रीरामांचं कार्य काय आहे. अगस्त्य ऋषींनी त्यांना बरंच मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की इथून खूप दूर आहे तशी, पण मार्ग सांगितला त्याचा आणि सांगितलं पंचवटीमध्ये जा. पंचवटीमध्ये खूप राक्षस आहेत, इथून खूप दूर आहे पण तरीसुद्धा कसं कसं जायचं ते सांगितलं. आणि पंचवटीमध्ये गेलात तर तुमच्या जीवनाचा हेतू सफल होईल. अनेक महाराक्षस तिथे राहतात आणि तिथल्या ऋषीमुनींना ते त्रास देतात असं त्यांना मार्गदर्शन केलं. पंचवटीमध्ये श्रीराम प्रभू आता आलेले आहेत आणि खरं दूषण हे राक्षस तिथेच राहतात. त्रिशिरा शूर्पणखा पण तिथेच आहे आणि असे अनेक राक्षस. म्हणजे काय म्हणतात त्याला माहिती का? जनस्थान. राक्षसांचं जनस्थान म्हणजे पंचवटी आहे. आणि हे सगळे राक्षस त्या ऋषीमुनींच्या विरुद्ध कपट करतात, त्यांना खाऊन सुद्धा टाकतात. त्यांना ते कुठे फिरूच देत नाहीत, कुठे दिसूच देत नाहीत त्यांना आणि त्यांच्या गुहेत जाऊन सुद्धा त्यांना खाऊन टाकतात या राक्षसांना भूक लागली की. आणि म्हणून अगस्त्य ऋषींनी सांगितल्याप्रमाणे श्रीरामांनी त्यांचं वास्तव्य इथे पंचवटीमध्येच करायचं ठरवलं की पंचवटीमध्ये राहायचं, वेळ आली की राक्षसांचा नाश करायचा. आणि हे पंचवटी आहे गोदावरी नदीच्या तटावर, नाशिक. आता विश्वामित्रांचा एक यज्ञ होता. त्या यज्ञाचं रक्षण करायसाठी श्रीराम आले. तिथे हा जो मारीच आहे ना, त्या मारीचानी त्या विश्वामित्रांचे अनेक यज्ञ फोल केले होते. त्याच्या यज्ञांचा तो विध्वंस करत असे. तर त्याला श्रीरामांनी एकच बाण मारला, तो 800 मैल दूर फेकला गेला आणि ते स्थान होतं मुंबई. हे रावणाला कळलं आणि तो लंकेहून आलेला आहे मारीचाला भेटायला, काय घडलं म्हणून विचारायला, कोणी तुला असं केलं. आणि रावण आणि मारीचा राक्षस यांची जिथे भेट झाली आहे ते सुद्धा स्थान लंका आणि मुंबईच्या मध्ये आहे. ह्याच्यावरून सिद्ध होतं नाशिकवरून श्रीरामांनी मारलेला बाण
मारीचाला पंचवटीत, तिथून तो मुंबईमध्ये फेकला गेला. आता हे श्रीरामजी लक्ष्मण आणि सीतेसह पंचवटीत राहायला लागलेले आहेत. अतिशय आनंदमय वातावरण. त्या रामायणात ना आपण सगळीकडे वाचलेलं आहे की काय असतं माहिती का, केवळ आणि केवळ भरतानी सुद्धा सांगितलं, श्रीराम प्रभू तुम्ही अयोध्येला पोचल्यानंतर आपोआप रोगराई नष्ट झाली, फळं फुलांनी झाडं बहरली, शेत हिरवी गार झाली. हे सगळं पाहूनच मला सुगावा लागला की श्रीराम प्रभू इकडे येत आहेत. आपोआप हा फरक असतो आपला. आता आपण जे म्हणतो आपले विचार चांगले असो का वाईट असो पण आजूबाजूच्या वातावरणात मिसळत असतात आणि म्हणून समष्टीचा परिणाम आपल्यावर आणि आपला परिणाम समष्टीवर होत असतो. समष्टी म्हणजे समाज. त्याच्यामुळे हे जे संत सज्जन साधू लोक असतात हे अंतर्बाह्य शुद्ध असल्यामुळे त्यांना काही करावं नाही लागत. त्यांच्या मनात एखादा विचार आला ना की ते होऊन जातं की किती छान. आता काय पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडावा असं म्हटलं की पाऊस पडतो. इतका पाऊस पडावा की शेतं हिरवीगार व्हावी, गरिबांना अन्न मिळावं असं म्हटलं की ते सगळं होतं. इतके शुद्ध विचार जेव्हा होतात, आम्ही म्हणतो ना की आमची प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही का, तो जागा नसतो का, असं आम्ही उलटं म्हणतो. पण आमच्या प्रार्थनेच्या मागे स्वार्थ असतो ही गोष्ट वेगळी आहे. पण प्रार्थना करताना आम्ही अंतर्बाह्य शुद्ध आहोत का? अंतर्बाह्य शुद्ध होण्यासाठी खूप साधनं पाहिजे. आणि श्रीराम प्रभू अंतर्बाह्य शुद्ध होते, शिवजी अंतर्बाह्य शुद्ध होते. त्यांना काय काहीच सहन करावं नाही लागलं का? लागतंच ना सहन करायला. श्रीरामप्रभूंसारखं कोणालाच सहन करायला लागलेलं नाही आहे. तर आम्हाला त्याची काळजी कशाला की आम्ही अंतर्बाह्य शुद्ध झालो की आम्हाला खूप काही सहन करावं लागेल. आत्ताही लागतंच आहे, त्याच्यात काही फरक पडत नाही. पण अंतर्बाह्य शुद्ध असलं तर आपण जो विचार मनात आणतो ते होतं. आणि खरोखरीच या संत सज्जनांच्या सहवासाने आपलं पूर्ण आयुष्य बदलतं माहिती आहे का. तर श्रीराम प्रभू तिथे आलेले आहेत पंचवटीत. सगळीकडे नुसता आनंदी आनंद, विनाकारण आनंद. तिथेही फक्त तिथे काय आहे माहिती का, तिथे राक्षस आहेत. पण राक्षस बाजूला टाका, त्यांचं ते जनस्थान बाजूला राहू दे, हां ठीक आहे. पण ऋषीमुनी जे आहेत अत्यंत आनंदित झालेले आहेत की आम्हाला आजपर्यंत हे जे भय होतं, आम्हाला साधना करायची आहे, आम्हाला मोठी तपश्चर्या करायची आहे, आत्मस्वरूपातच आम्हाला स्थित राहायचं आहे आणि तरीसुद्धा आम्हाला जीवाची भीती वाटते. याची डोळा भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे आम्हाला. पुढचा जन्म कसा मिळेल माहिती नाही. तर या राक्षसांपासून आम्हाला प्रभूजींनी वाचवलेलं आहे. श्रीरामांचा वचक होता तसा. आणि ज्यावेळी या राक्षसांनी त्रास द्यायला सुरुवात केली त्यावेळी श्रीरामांनी नाही का खरं दूषणाला मारल्यामुळेच तर रावणाशी ते मोठं वैर निर्माण झालेलं आहे. त्याला ते सहन होईना, त्यातनं ते शूर्पणखेचं प्रकरण झालं. त्याच्यामुळे आता श्रीराम प्रभू आलेले आहेत. सगळीकडे आनंदी आनंद आहे बरं का. आणि तिथे गोदावरी नदीवर ते रोज स्नानाला जातात. इतकं सुंदर वातावरण आहे की वास रे वास. इतक्या अनंत वृक्ष आहेत. त्या वृक्षांच्या फांद्यांनी श्रीराम प्रभू आणि श्री लक्ष्मण यांनी तिथे त्यांची ती झोपडी बांधलेली आहे. कुटिया म्हणतात त्याला. ती कुटिया बांधलेली आहे तिथे आणि त्या अगदी आनंदाने राहत आहेत. जसा अक्षरशः जसा
इंद्र स्वर्गात इंद्रलोकामध्ये राहतो ना आनंद भोगत, तसं या अरण्यामध्ये वनवासामध्ये श्रीराम आनंद उपभोगत लक्ष्मण आणि सीतेसह वास करतायत. आत्ता तर कसलीच काळजी नाही, अजून सीता आहे जवळ. अतिशय आनंदित मुद्रेने ते वास करतायत. बघू राक्षसांचा त्रास जेव्हा होईल तेव्हा बघू. राक्षस म्हणजे काय की झाड की बत्ती आहे, सगळे तर त्यांना हे मिळालेले आहेत वर. ते आहेत विष्णू, हे आहेत ते विष्णूचाच अवतार आहेत, त्यांना काय कमी आहे. आणि असेच एके दिवशी त्यांनी तिथे अतिशय म्हणजे त्यांचं गोदावरी नदीवर ते स्नानाला जात होते, तिथे कुटिया बांधली. मग संध्याकाळ झाली, सकाळचा एक फेरफटका तिघही जण मारून यायचे. संध्याकाळ झाली की लक्ष्मण पूजापाठ सगळं झालं की त्या श्रीरामांबरोबर काही गोष्टी करायचे की इथे कसं राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कोणती काळजी घ्यायला पाहिजे. आणि हे झाल्यानंतर थोडासा अंधार व्हायला लागला की लक्ष्मणजी चारी बाजूंना आश्रमाच्या, आपल्याला इथे सीतेला स्त्रीला आणलंय ना आपण, सुरक्षा झाली पाहिजे तिची. ऐनवेळी श्रीराम आणि लक्ष्मण काय करणार आहेत, आजूबाजूला कोणी राक्षस आहेत का, महाभयंकर काही शक्ती आहेत का, ते धनुष्यबाण घेऊन एक फेरफटका मारून यायचे. आल्यावर श्रीराम प्रभूंना सांगायचे, प्रभू कसलीही काळजी नाही आहे. आणि अत्यंत आनंदाने तिघंजणं एकमेकांबरोबर वास करून, काय होतं तिथे आनंदाला, कोणतंही लौकिक साधनं नव्हती बरं का. भुकेला फक्त कंदमुळं होती, पण ते भुकेवर अवलंबूनच नव्हतं त्यांचा आनंद. आपल्याला हा परमानंद मिळत नाही, म्हणजे श्रीराम प्रभू स्वतः त्रैलोक्याचे स्वामी आहेत, त्यांचा परमानंद आहे. पण त्यांच्या जवळात जवळ वास करणारे यांनाही, लक्ष्मण आणि सीतेला तो परमानंद मिळतो आहे, म्हणून ते अगदी तृप्त आहेत. अन्नाची गरज देहाला असते आणि मला वाटतं की मला अन्न पाहिजे. जोपर्यंत देहाची ही आकर्षण शक्ती कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला तसं वाटत राहतं. म्हणजे सगळं काय आहे, सगळं कन्फ्युजन आहे, गोंधळ आहे आपल्या मनामध्ये. आणि तो हळूहळू ज्ञानाने कमी होतो, ज्ञानाने तो दूर होत जातो. अशा रीतीने अत्यंत ते तिथे आनंदात राहत आहेत. जब ते राम किन्हत है वासा, सुखी भये मुनि भीति त्रासा, गिरिवन नदी ताल छवि छाए, दिन दिन प्रति अति होहि सुहाए, खग मृग वृंद आनंदित रहहि, मधुप मधुर गुंजत छवि लहहि, शोभन बरनी न सख्यहि राजा, जहाँ प्रगट रघुवीर विराजा. काय म्हणतात ते की तिथे जेव्हा बसून श्रीराम आलेले आहे, श्रीरामांचा निवास आहे तिथे, तेव्हा सगळे मुनी सुखात आहेत. सुखी भये मुनी भीती त्रासा, त्रास आपला दूर झालाय असं ऋषी मुनींना वाटतंय. गिरिबन नदी ताल छवी छाये, गिरी पर्वत, वन, नद्या, यांना ताल म्हणजे काय, सरोवर, हे कसं काय, छवी छाये, सुंदर झालेले आहेत, अतिशय सुंदर बनलेले आहेत. म्हणजे जणू काही ते पर्वत, वन, नदी सगळे डोलत आहेत, इतकं तिथे सुंदर वातावरण आजूबाजूला तयार झालेलं आहे. आणि दिन दिन प्रति अति होई सुहाये, दिवसेंदिवस ते अतिशय सुंदर 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 होत चाललेले आहेत. आता वनात सुंदर होण्यासारखं काय, पण इकडे तिकडे पाहून अगदी छान रमणीय असं वाटतंय वनामध्ये, पंचवटीमध्ये. आणि नदीचं तर काही सौंदर्य विचारूच नका.
अगदी एक लहर जरी वाऱ्याची आली तरी इतकं बरं वाटतंय. का तर फक्त भगवंताचा सहवास आहे म्हणून. आणि वृक्ष वेली हे सुद्धा डोलू लागतात जिथे, तिथे आता प्राण्यांचं तर काय, खग मृग वृंद, हां म्हणजे हे जे आहेत पशु पक्षी, खग म्हणजे पक्षी, मृग म्हणजे हरिण जरी असलं तरी मृग हे पशूंच्या नावाने म्हणतात. असे सगळेजण एकत्र, पशु आणि पक्षी एकमेकांचे मित्र झालेले आहेत, तर सगळे आनंदात आहेत. हा प्रभू श्रीहरींचा सहवास, ह्याचा एक लाभ आहे सगळ्यांना. आणि काय झालं मग की मधुप मधुर गुंजत छवी लही. मधुप, मधूचं पान करणारे, हां म्हणजे कोण, मधुर गुंजन कोण करतो, भुंगा करतो ना, असे हे भुंगे भ्रमर काय करतात, मधुर असं गुंजन करतायत, गू गू गू. का तर त्यांना मध मिळालेलं आहे आणि अतिशय आनंदी आनंद, छोट्या किड्यापासून ते मोठ्या प्राण्यापर्यंत सर्वांना आनंद होतोय. सोबन बरनी न सकी अहिराजा, जहा प्रगट रघुवीर विराजा. आता काय कमी हो आनंदाला, सगळीकडे सुंदरता सुंदरता आहे. हा अहिराजा, अहि म्हणजे सर्पांचा राजा. कोण आहे तो, शेषनाग आहे ना, सर्पांचा राजा. त्यांनी त्याला किती, त्याला असं म्हणतात की तो ह्याचं या सुंदरतेचं वर्णन करू शकला नाही. शेषनाग का, त्याच्यावर झोपलेले, त्याच्यावर शयन करणारे विष्णू भगवान, ते आमचेच भगवान आहेत म्हणून तो त्यांची कितीतरी वेळा स्तुती केली आहे. पण हे जे पंचवटीत काय म्हणतात वातावरण झालेलं आहे, त्याचं सुद्धा तो शेषनाग, त्याचे ते स्वामी आहेत, तरी तो सुद्धा करू शकला नाही. हां आता त्याला त्याचं वैशिष्ट्य काय आहे माहिती का, त्याला 1000 मुख आहेत, 1000 मुख आहेत. आणि एकतर श्रीराम प्रभू हे विष्णूचा अवतार आहे, म्हणजे विष्णू हे त्याचे स्वामी आहेत, त्याच्यावर शयन करणारे आहेत. ते 2 गोष्टी असा ना, 1000 तोंड ज्याच्याकडे, त्यांनी 1000 तोंडांनी सुद्धा तो स्तुती करू शकत नाही. अवाक झालाय तो, अवाक हे वातावरण बघून. आणि त्याच्यामुळे कोण त्या श्रीराम प्रभूंची स्तुती करणार मला सांगा. शब्दांच्या पलीकडलं वर्णन आहे प्रभूच्या सानिध्यात राहणं म्हणजे. आणि नंतर काय झालं माहिती आहे, राक्षस पूर्ण दिवसभर यांना त्रास द्यायचे आणि सतत आता इकडे जायचं आहे, आता कुठे जायचं आहे, आता पाणी भरायला जायचं आहे, आता काही करायचं आहे, असं जरी त्यांना करायचं असलं तरी जावं का नाही जावं, जिवंत परत येऊ की नाही, इतकं त्यांना भय होतं राक्षसापासून. आणि सगळ्यांचं सगळं भय नाहीसं झालेलं आहे, भीती नाहीशी झाली आहे. आणि मग असं झालेलं असताना आता काय आहे, हा अध्यात्म रामायणातला भाग आहे. असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळी इथूनच मुळी आणि झालेलंच आहे, म्हणजे की आपण जर कुठे गेलो तर असं वातावरण होतं का, पण श्रीराम प्रभूंच्या वास्तव्यानेच असं वातावरण होतं. कारण आत आणि बाहेर कुठेही एकही विचार
दुष्ट प्रवृत्तीचा सापडणारच नाही, तर त्यातनं बाहेर जाणारच आहे काय? आनंदी आनंदच जाणार, स्वतः ते आनंद स्वरूप आहेत. तर ह्याचं आध्यात्मिक रहस्य काय आहे? की आपलं जे विवेकानंद नेहमी म्हणायचे, जे आत आहे ते बाहेर आहे, जे बाहेर आहे ते आत आहे. आपल्या आजूबाजूला वातावरण जर खूप आनंदी असेल तर असं समजायचं की आपल्या आत आनंदी आनंद आहे. आणि श्रीरामांचं तेच होतं ना. त्याच्यामुळे हे जे आपण म्हणतोय, नदी, पहाड, वन, उपवन, सरोवर, हे सगळं आनंदाने फुलल्यासारखं झालंय, फुलून गेलंय ते. ह्याचा अर्थच तो आहे की श्रीरामांचं आंतरिक जगत जे आहे ते अतिशय शुद्ध, निर्मळ, प्रफुल्लित अशा तिथे त्या नद्यांचा प्रवाह आहे, मनातल्या विचारांचा प्रवाह, समाजाचं कल्याण कसं करायचं, फळाफुलांनी बहरलेले वृक्ष म्हणजे चांगल्या विचारांना आलेली फळं आहेत. म्हणजे त्यांनी विचार करावा की राक्षसांचा संहार केला पाहिजे, तसं एकेका राक्षसाने त्यांच्या समोर यावं आणि मला लढायचं आहे तुमच्याशी, आणि लढावं आणि स्वतः त्यांच्याकडून उद्धार करून घ्यावा. मनात विचार आणला की तो पूर्ण होत असे. हे आहेत अतिशय सुंदर विचाररूपी वृक्षांना आलेली फळं. ही दुनिया ही बाहेरची नाहीच आहे. आणि मग पर्वताला म्हणजे एकेका हे बघा, आता विभूती योग जो आहे ना, खरं म्हणजे श्रीकृष्णाने फार विचारांची उंची तिथे गाठली आहे. सर्वसामान्य माणसाला हेच सांगितलेलं आहे की बाहेर जे जे काही दिसतं त्या सगळ्या, आता बाहेर जर तुम्ही नद्या पाहत असाल तुम्हाला खूप रमणीय वाटतं ना, पण गंगेवर गेल्यावर सगळ्यात रमणीय का वाटतं? तर सर्व नद्यांमध्ये गंगा नदी मी आहे म्हणून तिथं तुम्हाला रमणीय. म्हणजे काय? सगळ्यात जे उत्तम आहे ते माझंच स्वरूप समजा, सगळ्यात उत्तम आहे. हा आहे विभूती योग. हा विभूती योग आहे. म्हणजे काय? तर निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला समजेल की दररोज क्षणम प्रतिक्षणम त्याच्यात काहीतरी नवीनता आहे. पण ती दृष्टीने आपल्याला काय वाटतं, हा तीच झाडं आहेत. नाही, एखाद्या झाडाजवळ जा, आज पानं मोजा सगळ्यात वरच्या फांदीची, उद्या जाऊन बघा, अहो एवढंसं पिटुकलं पान कोवळं आलं असेल, त्याला निदान एक कोंब तरी बारीक आलं असेल. हळूहळू ते पान मोठं होईल. पण नवीनता क्षणम प्रतिक्षणम आहे. आणि ती जी नवीनता आहे तीच सुंदरता आहे या सृष्टीची, आणि तेच माझं स्वरूप आहे. मग आता इथे सुद्धा काय आहे? हा जो पर्वत इथले आहेत, पर्वत नद्या सगळ्यांनी वेढलेला आहे. पंचवटी सगळ्यांनी वेढलेलं आहे. पर्वताकडे पाहिलं की हा पर्वत कधी हलतो का? निश्चल राहतो. असं श्रीरामांचं हृदय हे निश्चल आहे, कशाने हलणारं नाही. राक्षस दिसतोय, आता काय करायचं, घाबरून जायचं, असं नाही आहे. आणि कोणत्याही आनंदाने फुलणारं नाही आहे. म्हणूनच आज राज्याभिषेक सांगितला गेला आणि उद्या राज्याभिषेकाच्या वेळी वनवासात जायला सांगितल्यावर ते जराही हलले नाहीत. त्याचं कारण पर्वतासारखी निश्चलता, अचलता त्यांच्या जागी होती.
हे पर्वताकडे पाहून आपल्याला कळलं पाहिजे श्रीरामाचं हृदय हे कसं स्थिर आहे, कसं अविरत निश्चल आहे. तसं आपलं हृदय राहिलं पाहिजे. या निसर्ग आपल्याला सगळं शिकवत असतो. नदीचा प्रवाह सतत प्रवाहित आहे नदी, आणि तेव्हा कुठे शुद्ध राहते. तसं सतत मला विचारांनी सुद्धा प्रवाहित राहिलं पाहिजे आणि कर्मांनी सुद्धा प्रवाहितच राहिलं पाहिजे. एका जागी बसून ते चिखलाचं हे करता कामा नाही आपण डबकं. कर्मांनी सुद्धा मला प्रवाहित राहिलं पाहिजे. एवढे मोठे श्रीराम प्रभू, त्यांची कर्म सगळी वनातली होती. ते उठले आणि चालायला लागले आणि वनातली कर्म केली. असा विचार एकदाही केला नाही की मी राजा आहे, राजाचा मुलगा आहे आणि मी इथे कुठे. भरताने तो विचार केला की श्रीरामांचा अधिकार असताना हे राज्य मला करावं लागते. पण त्यांनी एक फायनल विचार केला की श्रीरामांचं राज्य मी करणार आहे, माझं नाही. मला हा सेवेची संधी मिळालेली आहे. पर्णकुटी म्हणजे काय आहे? पर्णकुटी म्हणजे वैराग्य. पर्णकुटीमध्ये किती त्यांना आनंद होत होता. वैराग्य असेल तरच आनंद होतो, मोह असेल तर आनंद होत नाही. जो आनंद होतो तो खोटा असतो. मोह असेल तर त्याचं कारण ती वस्तू मिळाली की आनंद संपतो, किंवा ती वस्तू नाश पावली की आनंद संपतो. म्हणजे त्या वस्तूचं मोह असणं किंवा ती मिळावीशी वाटणं, ती न मिळावीशी वाटणं, हे काय आहे? मोह आहे. पण वैराग्य म्हणजे काय आहे? आमकंच घर पाहिजे असं नाही. अरे कुठेही सुंदर एका झाडाखाली सुद्धा आपल्याला राहायला खूप मजा येते. आणि त्या मानाने कित्येक पटीने आपलं संरक्षण करणारी ही कुटी आहे. हे श्रीराम प्रभूंचं वैराग्य दाखवतं. पर्णकुटीमध्ये अत्यंत आनंदाने ते तिघेजण वास करत होते. खूपच आनंदाने ते राहत होते आणि एकमेकांची मनं सांभाळत होते. कुठे काही कशाला जागाच नव्हती वाईट विचार यायला सुद्धा. जेव्हापासून ते पर्णकुटीमध्ये आले तेव्हापासून आता तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरं म्हणजे काही जे भयानक राक्षस आहेत ते सोडून द्या, त्यांची प्रवृत्ती राक्षसी असते. पण काही राक्षस चांगले, त्याचा आपल्याला शिवपुराणात सुद्धा अनुभव आला की काहीतरी त्यांचं आहे. उदाहरणार्थ सुदामा हा पूर्वीचा सुदामा होता, नंतर तो शंखचूड झालेला आहे. त्याच्यामुळे तो सौम्य होता की नाही. काही जण तर शिवगणातले त्यांनी शिवगण करून टाकले त्यांना, राक्षसांना. म्हणजे काही राक्षस हे गतजन्मामुळे वृत्तीने चांगले असतात. त्यांच्यामध्ये काय झालं माहिती श्रीरामांच्या येण्याने, वास्तव्याने, की काम क्रोध हे सगळं कमी झालं, नष्ट झालं. त्यांचं ते सगळं मारामारी आपोआप कमी झालं. ठराविक खरं दूषण वगैरे अतिशय दुष्ट राक्षस आहेत, त्यांचं सोडून इतर ते जनस्थानच होतं मुळी राक्षसांचं. हजारो राक्षस तिथे राहत होते. मग काय झालं? आणि त्यांच्यामुळे निर्माण झालेलं ऋषीमुनींचं भयही कमी झालं. एक तर श्रीरामप्रभू इथे आहेत म्हणून की ते राक्षसांचा बंदोबस्त करतील, आणि दुसरं म्हणजे राक्षसी प्रवृत्ती कमी झाली म्हणून मुनींचं भय बंद झालं, कमी झालं. आणि सगळ्यांमध्ये, सगळ्या ऋषीमुनींमध्ये पर्वतासमान दृढ विचार येऊ लागले उपासनेबद्दलचे, आणि तीव्र उपासना करायची असं त्यांनी ठरवलं आणि ते करू लागले. त्याच्यामुळे सुद्धा तिथलं वातावरण अगदी शांत होऊन गेलं.
सगळीकडे प्रेमपूर्वक भावनांनी वातावरण आता भरून गेलंय. आधी घाबरलेले असायचे सगळेजण, त्याच्यामुळे प्रेम कुठनं येणार? उपासना केली, ऋषीमुनींच्या मनात प्रेम असलं तरी ते प्रेम कसं काय भरून येणार? कारण जो राक्षस आपल्याला मारणार आहे त्याच्याबद्दल प्रेम कसं काय येणार? ते काय परिपूर्ण नाहीच आहेत ना. आणि आता त्यांचं प्रेम सगळं भरून आलं आणि अतिशय आनंदाचं वातावरण पंचवटीत झालं. पंचवटी बदलून गेलेली आहे. सगळ्यांना इंद्रिय संयम आलेला आहे. त्यामुळे आता भुंगेसुद्धा अतिशय मनमुराद फुलांवर गुंजारव करत फिरतायत, मधुर संगीत गातायत. अशा प्रकारे श्रीराम प्रभू जणू काही तिथे प्रगटच झालेले आहेत. विष्णू असून सुद्धा ते श्रीरामाच्या रूपात तिथे प्रगट झालेले आहेत. त्यांच्या नुसतं वास्तव्याने सुद्धा सगळ्यांना आनंद होतोय, अतिशय आनंद. आणि सगळे नुसते सगळ्यांचे सद्गुण आता प्रगट होत आहेत. केवळ श्रीराम प्रभूंच्या सानिध्यात जप तप साधनांनी सगळं हे भरून गेले पंचवटीतलं वातावरण. आणि मोह कशाचाही, अरे मोहाला तिथे आहे काय, पण तरीसुद्धा आपल्या जीवाबद्दल भीती, राक्षसांना मोह, मुनींना मारण्याचा, हे सगळं मोह बिह कमी होऊन गेले. आणि सगळ्यांमध्ये आता राक्षसांच्या भीतीमुळे ऋषीमुनींमध्ये ज्ञान जागणं सुद्धा कमी झालं होतं. सगळ्यांमध्ये ज्ञानाचा उदय झालेला आहे, परमानंद झालेला आहे सगळ्यांना. जणू काही इथे परमात्मा प्रगट झालेला आहे. कारण काय आहे, श्रीरामांना खरं म्हणजे हीच भीती होती, म्हणून ते चित्रकूटावरनं हल्ले की आपलं जीवन हे कशासाठी आहे, तर आपण विष्णुरूप आहोत हे कोणाला कळता कामा नाही, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं सामर्थ्य किती. उगीच तर कोणालाही मारत नव्हते. बाण घे, बाण की मार, माझं सामर्थ्य दाखवतो आणि मग एका पाठोपाठ 7-8 जणांना नष्ट करायचं असं करत नव्हते ते. त्यांचं म्हणणं होतं की मी म्हणजे सूक्ष्म रूपात राहिलो पाहिजे, म्हणजे माझी ही जी शक्ती आहे ती अदृश्य रूपात, आणि मी श्रीराम म्हणूनच ओळखला जावं, श्रीराम फक्त एवढाच ओळखला जावं. मी विष्णूचा अवतार आहे हे ओळखलं जाणं योग्य नाही आहे. त्याच्यात गोंधळ आहे, त्याच्यात गडबड होणार आहे. या ह्याला ते घाबरून, कारण काय असतं, ऋषीमुनींनी साधना केली की त्यांना अंतर्ज्ञानाने बऱ्याच गोष्टी कळतात. तसं चित्रकूटावर व्हायला लागलं होतं आणि म्हणून त्यांनी तिथून काढता पाय घेतला. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. तसं इथं होण्याचं काही कारण नाही, कारण ऋषीमुनी त्यांची स्थानं लांब आहेत. ते जरी भेटायला येत होते तरी ते तिथे पूर्ण काळ बसत नव्हते. जनस्थान होतं राक्षसांचं, त्याच्यामुळे ते जास्त बाहेरही पडत नव्हते. केवळ यांच्या सानिध्यामुळे इथे श्रीराम प्रभू आले, तिथे श्रीराम प्रभू आलेत आणि सगळीकडे मनमोहक वातावरण झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं होतं की सगळ्यांपासनं दूरच राहायचं आणि स्वतःचं खरं स्वरूप लोकांना कळू द्यायचं नाही आहे. कारण आहे ना, या जन्मामध्ये राहून त्यांना फार मोठी कार्य करायची होती. म्हणजे पुढे कितीतरी वनवास आहे अजून, तर तिथले सगळे राक्षस मारत पुढे जायचं आहे ना. त्याच्यामुळे अंतिमतः सगळं कार्य पूर्ण झाल्याशिवाय या विष्णू रूपाचा कोणालाही सुगावा लागता कामा नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना वाटतच होतं की अशी ही पूर्णता आपल्याला मिळते तर परमात्मा आलेला आहे की काय. आणि काय आहे, माणसाला वाटतं की मला सगळं कळतंय, तोपर्यंत तो या मार्गावर चालूच शकत नाही. ज्यावेळी त्याला संशय यायला लागतो की मला सगळं कळत नाही आहे, मला कुणाचं तरी मार्गदर्शन घेतलं पाहिजे, तेव्हा तो मायेतून
मुक्त होतो आणि तेव्हा तो प्रभू आपल्यासमोर प्रगट होतो. तर अशा सुंदर वातावरणामध्ये ते आहेत आणि काय होत आहे, असे आनंदात राहत असताना सगळीकडे आनंदी आनंद. लक्ष्मण सीतेला सुद्धा खूप आनंद की प्रभूजी बघा ना, आपल्या येण्यामुळे किती लोक नुसते आनंदात, कारण काहीही नाही, केवळ श्रीराम प्रभू आपल्याबरोबर आहेत. आणि इतक्या प्रकारे लक्ष्मण स्तुती करतो श्रीरामजींची की विचारता सोय नाही. खरंच म्हणजे मी तुम्हाला सांगत होतो की नाही आत्तापर्यंत, मला तुमच्या सानिध्यात राहून किती आनंद होतो. आता तुमच्या लक्षात आलं का, या सगळेजण आनंदित झालेत की नाही, पंचवटीतले सगळे लोक आपल्याला पहिल्यांदा भेटलेत की नाही, तरीसुद्धा तुमच्या नुसते येण्याने ते आनंदित झालेत की नाही, असं तो इतकी स्तुती करतोय श्रीरामांची. आणि आहेच मुळी मनात अतिशय प्रेम आहे. असं करता करता संध्याकाळचे ते रोजच बसायचे. पण इतकं जर आपण श्रीराम प्रभूंच्या म्हणजे आपला जो मोठा भाऊ आहे त्याची आपण सेवा करतो आहोत वगैरे हे सगळं ठीक, पण ध्यानीमनी नव्हतं लक्ष्मणाच्या की आपण सेवा करतो आहोत, ती होतच होती. इतकं भयंकर प्रेम होतं की ते ॲटोमॅटिक सगळं होतच होतं. आणि असं करत असताना लक्षात आलं एके दिवशी लक्ष्मणाच्या की आपण इतक्या प्रभूच्या जवळ आहोत, लोकांना लांब राहून सुद्धा प्रभूचं महत्त्व कळतंय, त्याचं अस्तित्व जाणवतंय. आणि मग कोणत्या ज्ञानाने हे आता आपल्याला कळणार आहे असा विचार लक्ष्मणाच्या मनात आला. आणि एके दिवशी अतिशय सुंदर वातावरण, बरं का, अतिशय सुंदर वातावरण सगळीकडे आहे आणि श्रीराम एकदा एका शिळेवर बसलेले आहेत. ते असेच कुठेतरी बसायचं, आता वनात कुठेतरी जायचं, कुठेतरी बसायचं, ते असेच एका शिळेवर बसलेले आहेत. आणि लक्ष्मणसुद्धा त्यांच्या जवळ आला आहे. आणि लक्ष्मणाने विचारलं की अचानक, आत्तापर्यंत तर कधी विचारलं नाही, म्हणजे इतरच बाबतीत की हां आता काय करायचं आहे, कुठल्या ऋषींकडे जायचं आहे, काय करू, कुटिया बांधायची आहे का, हे करायचं आहे का, सीताजींना घेऊन जायचं आहे का, कुठे त्यांना आणायचं आहे का, असं करायचं आहे का, तसं करायचं आहे का, हेच प्रश्न आज अचानक आध्यात्मिक प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. काय म्हणतात लक्ष्मणजी, एक बार प्रभु सुख आसीना, लक्ष्मण वचन कहे छलहीना, सुर नर मुनि सचराचर साई, मैं पूछूं निज प्रभु की नाई, मोहि समझाऊ कहू सोई देवा, सब तजी करे चरण रज सेवा. प्रश्न विचारायला सुरुवात झाली आहे. एक वार प्रभू सुखासीना, एकदा अतिशय सुखासनात असेच प्रभूजी बसले होते. अतिशय नेहमी आनंदित मुद्रा असायची श्रीराम प्रभूंची. आणि त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे, लक्ष्मण वचन कहे छलहीना, अतिशय मोकळ्या मनाने, छलहीना अतिशय सहज, अतिशय सहज, अतिशय शुद्ध मनाने, मोकळ्या मनाने श्रीरामजींना प्रश्न विचारायचा असं त्यांनी ठरवलं. सुर नर मुनि सचराचर साई, मैं पूछऊ निज प्रभु की नाई. आणि सगळे हे जे देव आणि हे जे आहेत मुनी, ऋषी मुनी, हे सगळे जी आध्यात्मिक जीवन जगतात, आणि लक्ष्मण तर म्हणतात की मी सुद्धा जणू काही आध्यात्मिक जीवन जगतो, पण मला त्या ज्ञानातलं काहीही कळत नाही. आणि ऋषीमुनी सुद्धा किती आनंदित असतात.
तर हे जे गहन ज्ञान आहे, हे जे ज्ञान गहन आहे, म्हणजे ज्ञान काय, वैराग्य काय, अहो कितीतरी वेळा ऐकलंय हो. म्हणजे त्याचं तर अगदी अतिशय चरवण होतं, चूर्ण होतं आपल्याकडून बोलत बोलत. लक्ष्मणजी म्हणतात, नाही पण ते कळत नाही आहे मला. ज्ञान म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, माया म्हणजे काय, मला जरा तुम्ही समजावून सांगाल का? अतिशय निर्मळ मनाने, अतिशय विनम्र भावाने लक्ष्मणजी श्रीराम प्रभूंना हा प्रश्न विचारतायत. आणि श्रीराम प्रभू त्यांना पाहिजे आहे त्या क्रमाने, म्हणजे माया समजल्याशिवाय ज्ञान किंवा वैराग्य कळेल का? तर त्यांना पाहिजे त्या क्रमाने ते आता उत्तर देणार आहेत. लक्ष्मणाने कोणत्याही क्रमाने त्यांना प्रश्न विचारलेले आहेत आणि श्रीराम प्रभू अत्यंत प्रेमाने, अरे विश्वाला सगळ्या ज्या ज्ञानाने ते शुद्ध करून टाकतात, आपल्या इतक्या जवळच्या सेवक भावाला, सहोदराला ते नाही का ज्ञान देणार? आणि ते ऐकायला आपल्याला किती आनंद होणार आहे म्हणून सांगू. त्याच्यामुळे उद्या आता या लक्ष्मणाच्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत श्रीराम प्रभू. पुढच्या रविवारी आपण हे ऐकायला जरूर यावं, कारण अतिशय त्यातून आपल्याला स्वतःलाच, लक्ष्मणाच्या निमित्ताने आपल्याला स्वतःलाच ते ज्ञान होणार आहे. अतिशय आपल्याला न कळलेल्या वैराग्य आणि ज्ञानाच्या व्याख्या, माया म्हणजे काय, हे अतिशय क्लिअर होणार आहे. पुढच्या रविवारी आपण ते श्रीरामजी काय सांगतायत ते ऐकूया. पवनतनय संकटहरण मंगलमूर्ती रूप, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती